कृष्णा नदीमध्ये शेवाळ वाढल्यामुळे पाणी दूषित झालंय आणि या दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढण्याची भीती आहे। मात्र प्रशासन दक्ष असल्याचं स्पष्टीकरण अधिकाऱ्यांकडून दिलं गेलेलं आहे। नदीच्या पाण्याऐवजी इतर पाण्याच्या स्रोतांचा उपयोग पाणी पिण्यासाठी करण्याच्या सूचना प्रशासनाकडून अगोदरच दिल्या गेल्यात, अशी माहिती कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिलेली आहे। विशेषतः बंधाऱ्याच्या गेट्स आहेत ते गेट्स काढल्यानंतर असलेलं शेवाळ हे अचानक पुढे प्रवाहित झाल्यामुळे तो हिरवा रंग आणि हिरवा तवंग हा दिसलेला आहे। तरीही खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही ज्या गावच्या पाणी योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजना या कृष्णा नदी पात्रावर आहेत त्यांना आम्ही खबरदारीच्या सूचना या दिलेल्या आहेत। सायनोबॅक्टेरिया म्हणजे एक अल्गल ब्लूम शैवालच्या वाढ झाल्यामुळे निर्माण झाला होता आणि त्याच्यामुळे तो संपूर्ण नदीवर हिरवा कलरची चादर पसरली होती। सदर आणखी माहिती घेतली असता असं कळाले की अंगापूर बंधारा ते पुढील जे बंधारे आहेत त्याचे जलसिंचन विभागामार्फत त्याचे जे प्लेट्स आहेत त्या काढल्यामुळे ते बंधाऱ्यातले साचलेले पाणी पुढे वाहत आले आणि त्यासोबतच बंधाऱ्यात जे शैवाल तयार झालं होतं ते पाण्यासोबत पुढे प्रवाहित होत आले आहे।